आखातातील युद्धाचा भारतातील कूलर व्यवसायावरती देखील विपरीत परिणाम झालाय। नागपूरसह मध्य भारतामधून आखाती देशांमध्ये होणारी कूलरची निर्यात ही सध्या पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यामुळे कूलर व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान होत आहे। तसंच इराक, जॉर्डन, कुवेत, सौदी अरब या देशांमध्ये त्यांच्या गरजेनुसार मॉडिफाय कूलर हे निर्यात केले जायचे। त्या कूलरचं भारतामध्ये काय करावं असा प्रश्न देखील आता निर्माण झालाय। नागपूरच्या प्रसिद्ध राम कूलरकडे यंदा इराक आणि सौदी अरबमधून निर्यातीची मोठी ऑर्डर होती, मात्र युद्धामुळे भारतामधून कूलर निर्यात करणं हे शक्य होत नाहीये। कूलर व्यावसायिकांशीच बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मुख्यतः इराकला भरपूर कूलर जायचे आणि कुवेतला भरपूर कूलर जायचे। हे दोन देश एकदम म्हणजे प्रॉमिनंटली कूलर घ्यायचे इथले। आता सध्या गेल्या काही दिवसातला एक्सपोर्ट किती झाला आहे की शून्यावर आला आहे? नाही, ॲब्सोल्युटली शून्यावर आहे। म्हणजे आमचं एक सौदी अरेबियाशी चांगल्या प्रमाणात बोलणं झालं होतं। ते लोक आमच्या फॅक्टरीला व्हिजिट पण करायला आले होते, पण ऑर्डर नाहीच आहे, म्हणजे एकदम झिरो झाला आहे, काहीच नाही। म्हणजे त्यांच्याकडनं कम्युनिकेशन सुद्धा असं झालं की जोपर्यंत युद्ध थांबत नाही तोपर्यंत नाही करता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।